नमस्कार, आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल। आज नागपूरमध्ये घडलेली घटना संपूर्ण शहराला हादरून सोडत आहे। नारावस्ती परिसर, रात्रीची वेळ, झूम चित्रपटात बाबू छत्री म्हणून प्रसिद्ध असलेला प्रियांशू एका अज्ञात हल्लेखोराचा बळी ठरला। धारदार शस्त्राने केलेल्या या निर्दयी हल्ल्यात प्रियांशूचा दुर्दैवी अंत झाला। प्रियांशूला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचार सुरू असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला। या हत्येनंतर परिसरात भीतीचं सावट पसरलं आहे आणि नागपूरकरात संतापाची लाट उसळली आहे। पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। आरोपीचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्र वेगाने सुरू झाली आहे। पोलिसांनी ध्रुव साऊला अटक केली आहे। प्राथमिक चौकशीतून प्रियांशूचा काही स्थानिक गुन्हेगारी घटकाशी वाद असल्याची माहितीही समोर आली आहे, पण या हत्येमागचा खरा हेतू काय अजूनही गूढच आहे। या संदर्भात जरीपटका पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी काय सांगितले आहे पाहूया। 3च्या दरम्यान आपल्याला एक कंट्रोलला कॉल प्राप्त झाला की नारामध्ये जखमी मला वायरने बांधून तो जखमी आहे। त्याप्रमाणे नाईट ऑफिसर तात्काळ तिथे गेला असता एक जखमी मुलगा होता, त्याला वायरने बांधला होता। त्याच्या अंगावरती भरपूर चाकूसारख्या धारदार शस्त्राचे उग्रण दिसत होते। त्यांनी ताबडतोब त्याला तात्काळ गाडीमध्ये टाकून मेयो हॉस्पिटलला रवाना केलं, परंतु त्याला उपचारापूर्वीच तो मयत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। सदर इसमाची माहिती घेतली असता सदरचा जो मयत आहे तो रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रियांशू उर्फ बाबू छत्री असल्याचं आमच्या लक्षात आलं। त्याप्रमाणे आम्ही त्याच्या घरच्यांशी संपर्क साधला असता घरच्यांच्या म्हणण्यानुसार त्याला काल रात्री जो साहू नावाचा मुलगा त्याच्यासोबत त्याला रात्री 10:30च्या दरम्यान घेऊन गेला होता। त्यावेळेला बाबू छत्री हा खूप नशेत होता आणि त्याच्यानंतर आज सकाळी त्यांना माहिती पडलं की त्याला मारलेलं। त्याप्रमाणे बाबू छत्रीची बहीण शिल्पा छत्री हिच्या तक्रारीवरून मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आरोपी ध्रुव शाहू याच्या अगेन्स्ट गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास चालू आहे। आरोपी याच्यामध्ये सध्या तिथे आरोपी एकच दिसून आलेला आहे। पुढे तपास चालू आहे, त्यामध्ये कोण नवीन निष्पन्न झाला मृतक जो आहे तो राहणारा मेकोसाबागचा आहे, लुंबिनी नगर मेकोसाबाग जवळचा आहे आणि जो आरोपी आहे तो नारागावातलेच आहे। अधिक माहितीसाठी वुमेन्स 24 चॅनल सोबत जोडलेले रहा।